साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच युट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. रसिक श्रोत्यांना नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचं आजचं हे 22वं पुष्प. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये शिक्षण अभ्यासक सन्माननीय महेश दाबक हे उपस्थित आहेत. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं हे 22वं पुष्प डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या स्मरणार्थ गुंफलं जात आहे. त्यासाठी सुराणा कुटुंबियाचे सदस्य आदरणीय सम्यक सुराणा आणि रश्मिताई सुराणा, त्याचबरोबर नेमिनाथ जैन संस्थेचे मराठी विषयाचे प्राध्यापक सानवडकर सर, व्याख्यानमालेच्या चिटणीस प्राचार्य संगीता बापना हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यान. आजचे वक्ते सन्माननीय महेश दाबक सर यांचा सत्कार व्याख्यानमालेच्या चिटणीस प्राचार्य संगीता बापना यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यान. आज ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प आपण गुंफत आहोत ते स्वर्गीय डॉक्टर सुभाष सुराणा यांना प्राध्यापक सानवडकर सर यांनी व्याख्यानमालेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करावी अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय, आज वसंत व्याख्यानमालेचं विचारपुष्प ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफलं जात आहे ते कैलासवासी डॉक्टर सुभाषजी सुराणा यांच्या पवित्र स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. मित्रांनो, बाबा बोरकरांची एक सुंदर कविता आहे. देखणे ते चेहरेचे प्रांजळांचे आरसे, गोरे की गोमटे या मूल नाही फारसे. कविता पूर्ण या ठिकाणी उद्गृत करणे शक्य नाही, पण बोरकरांना जे अपेक्षित
आहे या कवितेत की समाजामध्ये अंतर्बाह्य प्रांजळता जोपासणारी अशी काही माणसं असतात, परंतु ही माणसं जेव्हा तुमच्या आमच्यातून निघून जातात तेव्हा त्यांची आठवण जोपासणं हे अत्यंत गरजेचं असतं. ती कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत गरजेचं असतं. मनमाड येथील डॉक्टर सुभाष सुराणा हे अशाच व्यक्तींपैकी होते. त्यांचं आजही सर्वत्र नाव घेतलं जातं, स्मरण केलं जातं. एक डॉक्टर म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांनी त्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात जे योगदान दिलं ते अपूर्व असं होतं. आणि त्यांचं त्या काळामध्ये अपघाती जे निधन झालं त्यावेळेला सगळा समाज हळहळला आणि डॉक्टरांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आठवणी ठेवून ते गेलेत. मनमाड येथील सुप्रसिद्ध व्यापारी आणि चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल या संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीमान संपतलालजी सुराणा साहेबांचे ते द्वितीय चिरंजीव. सध्याच्या प्रबंध समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री अजितभाऊ सुराणा यांचे ते बंधू. मनमाडला इंडियन हायस्कूलमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून MBBSची पदवी सोलापूर येथे त्यांनी प्राप्त केली आणि नंतर MS मुंबई येथे यशस्वीरित्या पूर्ण केले. डॉक्टर सुभाषजींनी वैद्यकीय व्यवसायाचा श्री गणेशा 1979 साली सुरू केला. रविवार कारंजा येथील कन्सल्टिंग व अशोक स्तंभावर चंदन हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं. हॉस्पिटलचं नाव चंदन होतं आणि व्यक्तिमत्वही चंदनाप्रमाणे झिजणार आणि दुसऱ्यांना कर्तृत्वाचा सुगंध देणार होतं. डॉक्टर सुभाषजींनी नाशिकला आपला दम सुव्यवस्थितरित्या बसवला होता. कोणी रुग्ण पैशाअभावी कधी परत जायचा नाही. रुग्णाजवळ पैसे आहेत की नाही हे सुद्धा डॉक्टरांनी कधी कुणाला विचारलं नाही. त्यांचं हॉस्पिटल हे सर्व सोयीसुविधांनी युक्त असं होतं, पण प्रतिष्ठा डामडौल यात मात्र कुठेही असं दिसत नव्हता. आणि उंची फर्निचर आणि भौतिक सोयी वापरून महागडं हॉस्पिटल रुग्णांच्या जोरावर सुरू ठेवणं त्यांना मान्य नव्हतं आणि हा सर्व खर्च रुग्णांकडून वसूल करणं देखील त्यांना यथोचित वाटत नव्हतं. हा जो विचार होता हा त्या काळामध्ये अतिशय विलक्षण असा होता आणि म्हणून आजच्या काळात डॉक्टरांचं त्यावेळीचे जे विचार आणि त्यांचं जे काम आहे ते फार अपूर्व असं आपल्याला जाणवतं. आपल्या स्वभावामुळे मुंबईच्या नामांकित डॉक्टरांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. त्याचा फायदा नाशिकच्या रुग्णांना मिळायचा. उदाहरणार्थ कॅन्सर निदानच्या संदर्भातील असो, जयपूर फूट म्हणजे त्यावेळी अपंगांना ते कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील असो, किंवा महावीर धर्मार्थ दवाखाना सुरू करून त्या अनुषंगाने गरजू रुग्णांना अतिशय कमी दरामध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचा विषय असतो. असे सारे प्रकल्प त्यांनी त्या काळात सामाजिक बांधिलकीतून यशस्वीरित्या राबविले होते. डॉक्टरांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि माजी डीन सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या स्नेहलता देशमुखांनी त्यांच्या संदर्भामध्ये त्या डॉक्टर सुभाषजी सुराणांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर असा एक भावना व्यक्त केल्यात. त्या लिहितात की डॉक्टर सुभाष सुराणे माझ्या आवडते विद्यार्थ्यांपैकी एक होते. आवडते यासाठी की एका हुशार विद्यार्थ्याजवळ असणारे उत्तम गुण त्यांच्यात होते. नम्र स्वभाव, सर्वांना मदत करण्याची वृत्ती, अहंकाराचा कोणताही लवलेश त्यांच्याजवळ नव्हता. मुंबईहून गेल्यावर नाशिकला त्यांनी चंदन हॉस्पिटल सुरू केले. मी त्यावेळी उद्घाटनाला आले होते. त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती. लोकसंग्रह दांडगा होता. आज मी नाशिकला गोदागौरवच्या निमित्ताने आले होते. डॉक्टर सुभाष सुराणा असते तर आवर्जून भेटायला आले असते. एका चांगल्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या हृदयात अढस्थान निर्माण करणं सोपे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. गोदागौरव पुरस्काराला तो स्वीकारण्यासाठी ज्यावेळेला मॅडम आल्या होत्या त्यावेळेला त्यांनी डॉक्टरांबद्दल हे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि अशा या व्यक्तिमत्वाच्या आठवणी आजही मनमाड आणि परिसरात जागवल्या जातात. त्यांच्या संदर्भामध्ये शेवटी मला नाझो मानोरांची कविता या ठिकाणी सांगावीशी वाटते. नाझो मानोर आपल्या कवितेमध्ये म्हणतात की शब्दांच्या श्रुतीला समेला साक्षात्काराचे उधळण दिलेच आणि प्रत्येक प्रेरणेच्या पाठी ब्रह्मा एवढे बळ दिलेच. युगायुगांच्या समर्थ शक्तीला तुझेच उदंड सामर्थ्य दिलेच. तुझी साध, तुझे आशीर्वाद प्राणांचे डोळे मिळवीत गेले. तुझी साध, तुझे आशीर्वाद घरभर दिवे लावून गेले. आज त्यांचे चिरंजीव सुराणा ज्वेलरच्या माध्यमातून सम्यकजी सुराणा हे अशाच प्रकारचं चांगलं कामाचं जो एक परंपरा आहे ती पुढे नेत आहेत.
आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मला श्रीकांत बेणीसाहेब, संगीता बापना मॅडम आणि या सगळ्या परिवाराने दिली, त्याबद्दल मी सुराणा परिवारालाही मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील सूत्र आयोजकांकडे देतो. आजचे आपले वक्ते शिक्षण अभ्यासक महेश अनंत दाबक यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. व्यवसायाने इलेक्ट्रिक इंजिनियर असलेले दाबक हे कॉलेज जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. 1996 ते 2019 अशी सलग 23 वर्ष ते नाशिक येथील 103 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष आणि 10 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळामध्ये अशोकस्तंभावर असलेली रुंगठा हायस्कूलची नवीन इमारत आणि सिन्नर येथे उभी झालेली शाळेची नवीन इमारत ही महेश दाबक यांच्या कार्याचा प्रत्यय देते. अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि काळाला अनुसरून सगळ्या सुविधा या इमारतीमध्ये निर्माण करण्याचं काम दाबक सर यांनी केलं आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विहार काकतकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर काम या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध तर झाल्याच आहेत, परंतु ही शाळेची इमारत, रुंगठा हायस्कूलची इमारत 8 वर्षामध्ये संपूर्ण कर्जमुक्त होईल आणि संस्थेची स्वतःची वास्तू होईल अशी सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी गाळे निर्माण करून, शॉप्स निर्माण करून दाबक सरांनी केली आहे. सध्या ते महाराष्ट्र शिक्षण मंडळ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मध्य प्रदेशातील नर्मदा विस्थापितांसाठी चालविलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्था नर्मदालय या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. भारतीय शिक्षण मंडळ या अखिल भारतीय संघटनेच्या नॅशनल जॉईंट जनरल सेक्रेटरी म्हणून देखील दाबक सर काम करत आहेत. नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर असोसिएशन म्हणजे निमा ही उद्योजकांची जी संस्था आहे त्याच्या कार्यकारी मंडळाचे ते सभासद आहेत. अंबड येथे MS स्विचगिअर प्रायव्हेट लिमिटेड आणि सातपूर येथे युनिक सिस्टीम या कंपन्यांचे ते संचालक आहेत आणि अतिशय उत्तम व्यवसाय ते करत आहेत. नीती आयोगाच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि असे शिक्षण अभ्यासक असलेले महेश दाबक सर आपल्याशी लवकरच जे नवीन शैक्षणिक धोरण आपल्या संपूर्ण देशात लागू होणार आहे त्याचा काय उपयोग आहे, त्याची काय आवश्यकता आहे आणि हे धोरण लागू झाल्यानंतर समाजावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, विद्यार्थ्यांना कसं नवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे आणि जगाच्या व्यासपीठावर भारतीय विद्यार्थ्यांना कसं उत्तम काम करण्याची काळानुरूप संधी मिळणार आहे याचं विवेचन आता आपण त्यांच्या मार्गदर्शनातून ऐकणार आहोत. मी दाबक सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या या 22व्या पुष्पात व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेणी, सचिव संगीता बाफना, इतर सर्व पदाधिकारी आणि स्वर्गीय डॉक्टर सुभाष बाफना यांचे कुटुंबीय, आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर सुभाष स्वराणांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. वसंत व्याख्यानमाला म्हटलं की मला माझ्या लहानपणाची आठवण येते. वडिलांच्या बरोबर अनेक वेळेला यशवंतराव महाराज पटांगणावर जो चाललेला महिनाभराचा ज्ञानयज्ञ असायचा त्याच्यामध्ये
खूप छान एक आठवण, माझ्या अनेक आठवणी आहेत, परंतु तिथला तो सगळा परिसर आणि तिथला बाजूनी गोदावरी छान वाहते आणि आम्ही तिथे ऐकायचो. मला असं वाटतं की ते अद्भुत क्षण आमच्या आयुष्यात वसंत व्याख्यानमालेनेच आणले होते. परंतु सध्या करोनामुळे आपण या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये काही न्यू नॉर्मल सेट झाले आहेत. ज्या गोष्टी सहज पद्धतीने होत्या त्या वेगळ्या पद्धतीने करायला लागतात. त्याच्यातलेच एक भाग म्हणजे काही गोष्टी ज्या प्रत्यक्ष भेटीतून व्हायच्या त्या आता व्हर्च्युअल माध्यमातून करायला लागतात. आणि आभासी पद्धतीने एखादी गोष्ट करणं म्हणजे या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं असा तो भाग आहे खरं तर. म्हणून मला वसंत व्याख्यानमालेच्या सगळ्या आयोजकांचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं की या टेक्नॉलॉजीशी इतक्या पटकन जुळवून घेऊन आभासी पद्धतीने वसंत व्याख्यानमाला चालू ठेवणं आणि तीही गेली 98 वर्ष चालू ठेवणं, एखादी गोष्ट सातत्याने करणं ही खूप विशेष गोष्ट असते. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्यांचं अशा परिस्थितीत देखीलही व्याख्यानमाला सुरू ठेवली आणि त्याचं अभिनंदन करतो आणि माझ्या आज या विषयासाठी मला संधी दिली म्हणून त्यांचे आभारही मानतो. खरं तर आजचा विषय खूप मोठा आहे. आपल्या या वेळेत मला किती कव्हर करता येईल पण आपण प्रयत्न करूयात तशी माझी आज कसोटी आहे, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि त्याची डेप्थही खूप मोठी आहे. हे शैक्षणिक धोरण जे आत्ता जाहीर झालं 2020मध्ये, जुलै 2020मध्ये, त्याच्या आधी 2 शैक्षणिक धोरण भारत सरकारने जाहीर केली. पहिलं धोरण 1968 साली म्हणजे स्वातंत्र्यानंतर 21 वर्षांनी पहिलं धोरण आलं. त्यावेळेला कोठारी कमिशन म्हणून ते ओळखलं जायचं. UGCचे चेअरमन डॉक्टर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली ते पहिला शैक्षणिक धोरण जाहीर झालं. माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना 1986 साली दुसरं शैक्षणिक धोरण म्हणजे त्याच्यानंतर 19 वर्षांनी ते धोरण जाहीर झालं आणि 1992मध्ये त्याच्या काही दुरुस्त्या सुचवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर तिसरं 21व्या शतकातलं हे पहिलं शैक्षणिक धोरण जाहीर झालं आहे. हे 34 वर्षानंतर हे तिसरं शैक्षणिक धोरण आलं आहे. पण मला असं वाटतं की हे 34 वर्षानंतर नव्हे तर 185 वर्षांनी हे शैक्षणिक धोरण आलं आहे असं मी त्याला म्हणेन. कुठून आली 185 वर्ष? आपण जर इंग्रजांची कालावट बघितली राजवटीचा, आपण नेहमी मेकॉले शिक्षण पद्धती याचा जसा उल्लेख करतो, त्या मेकॉलेनी 1835 साली या इंग्रजी शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आणि आत्ता मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतरसुद्धा आपण ती मेकॉले पद्धत फॉलो करतो आहे. आणि हे जे शैक्षणिक धोरण आलं आहे, हे शैक्षणिक धोरण जर नीट व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर मला असं वाटतं की मेकॉलेचं जे भूत अनेक वर्ष आपल्या डोक्यावर बसलं आहे ते जमिनीत गाडायला सुरुवात होईल. म्हणून मी 185 वर्षानंतर हे धोरण जाहीर झालं असं म्हणतो. थोडासा प्रोफेसर धर्मपालांचा उल्लेख केल्याशिवाय मला इथे राहत नाही. गांधीजींचे अनुयायी प्रोफेसर धर्मपाल यांनी अनेक वर्ष इंग्रजच्या राजवटीच्या अलीकडच्या जो अधिक म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू की इंग्रज यायच्या जी 1800चा आधीचा काळ, त्या ठिकाणी भारतातली शिक्षण व्यवस्था, भारतातील सामाजिक परिस्थिती, आरोग्य, इतर सगळ्या गोष्टी, व्यापार ह्याचा इंग्रजांनी केलेल्या नोंदीचा अभ्यास करून एक ब्युटिफुल ट्री नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. भारतीय शिक्षण मंडळाने त्याचा 11 खंडांमध्ये या संबंध धर्मपालांच्या ग्रंथांचा मराठी भाषेत अनुवाद केलेला आहे. आपण तो जरूर वाचा, म्हणजे मी 185 वर्षानंतर का धोरण आलं हे तुमच्या लक्षात येईल. ही धोरणची जी समिती नेमली गेली ही ह्याच्यातही काही वैशिष्ट्ये आहेत या समितीमध्ये. पण डॉक्टर कस्तुरीरंगांचं नाव आपण सगळेजण ओळखतो की थोर शास्त्रज्ञ म्हणून ते होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या समितीला सुरुवात झाली. डॉक्टर वसुधा कामत की ज्या SNDT युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर होत्या. डॉक्टर MK श्रीधर हे दक्षिणेतले खूप मोठे शिक्षणतज्ज्ञ आहेत. प्रोफेसर कट्टीमनी, JNUमधले प्रोफेसर मजहर असिफ, अशी काही नावं आणि एक विशेष नाव त्याच्यामध्ये असं होतं की डॉक्टर मंजुळ भार्गव
प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधल्या अमेरिकेतला एक मोठे गणितज्ञ हे 3 वर्षासाठी सबॅटिकल लीव घेऊन भारतात आलेत आणि पूर्ण 3 वर्ष भारतात राहून त्यांनी या शैक्षणिक धोरणामध्ये आपला सहभाग दिलेला आहे. 2 गोष्टी मी मुद्दाहून सांगेन. एक म्हणजे ह्या शिक्षण समितीमध्ये कोणीही राजकीय व्यक्ती नाही आणि कोणताही शासकीय अधिकारी नाही. त्यामुळे हे धोरण ठरवताना शिक्षण क्षेत्रातल्या अतिशय विद्वान मंडळींनी एकत्र येऊन त्याचा अभ्यास करून सुरुवाती त्याची 2015पासून सुरू झाली खरं तर, आणि जुलै 2020ला हे सगळं प्रोसेस थांबली. 5 वर्ष 6 महिने कंटिन्युअस या शैक्षणिक धोरणावरती काम सुरू होतं आणि 2018मध्ये याचा पहिला ड्राफ्ट जाहीर केला. 484 पानाचा पहिला ड्राफ्ट पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध झाला आणि संपूर्ण भारतभर त्याच्यावरती सूचना मागवण्यात आल्या. 2.5 लाखापेक्षा जास्त सूचना देशभरातून विविध शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींनी त्याच्यावरती सूचना दिल्या. त्याचा पुन्हा अभ्यास केला गेला आणि त्या 484 पानाचा 106 पानं मराठीत जो ड्राफ्ट आहे किंवा मराठीत जे धोरण जाहीर झालं आहे त्याची 106 पानं आहेत. इंग्रजीमध्ये वेगळा आहे, हिंदीमध्ये वेगळा आहे, फक्त टायपिंगचा फरक आहे. तर जुलै 2020ला हे धोरण जाहीर झालं. आपण एक त्याच्यामध्ये थोडासा 2 ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दाहून उल्लेख करतो. आपण आत्ता म्हणताना सहज त्याला NEP 2020 असं म्हणतो आणि त्या एनमध्ये आपण असं म्हणतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी. मला असं वाटतं त्याच्यात एक मोठा बदल आहे. हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. न्यू म्हणजे नवीन नव्हे, तर न्यू म्हणजे राष्ट्रीय. तर नावापेक्षा दृष्टिकोनामध्ये खूप मोठा फरक आहे, म्हणून ह्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 आपण म्हणणं आवश्यक आहे. याच्याबरोबर आणखीन एक बदल झाला, तोही खूप महत्त्वपूर्ण आहे. हे होतानाच इतके दिवस ज्याला आपण MHRD असं म्हणायचो, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याचं नाव बदलून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं करण्यात आलं. ह्युमन रिसोर्स ही कल्पनाच खरं तर चुकीची आहे, कारण मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारे असेल, बाजारू असेल, ते त्याला नेहमीच ह्युमन रिसोर्स म्हणून बघितलं जातं. खरं तर हा ह्युमन रिसोर्स नाही, संसाधन म्हणजे मनुष्याकरता लागणारी इतर संसाधन. मनुष्य हा संसाधन असू शकत नाही, म्हणून त्या मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सचं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करण्यात आला. हा एक खूप मोठा आहे. पण आमची अपेक्षा अशी होती की 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला शिक्षा आणि सांस्कृतिक मंत्रालय असं नाव होतं, कारण शिक्षा आणि संस्कृती या 2 गोष्टी वेगळ्या असू शकत नाहीत. त्यामुळे असं नक्की वाटतं की सरकारने पुन्हा एकदा विचार करून शिक्षा आणि सांस्कृतिक मंत्रालय दोन्ही एकत्र करावीत. आपण जर का या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातल्या काही विशेष गोष्टींचा किंवा एकंदर विचार करायचा ठरवलं तर पहिला टप्पा जो येतो तो UPA गव्हर्नमेंटनी एक खूप महत्त्वाचा कायदा 2009 साली पारित केला. राईट टू एज्युकेशनचा तो कायदा होता, शिक्षण हक्क कायदा. इतके वर्षामध्ये शिक्षण हे तुमच्या कायदेशीरदृष्ट्या हक्काचं नव्हतं, की जे UPA गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा 2009 साली शिक्षणाला राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत आणलं. आणि तेव्हा त्याचा जो वयवर्ष 6 ते 14 अशी त्याची एक रचना होती. या शैक्षणिक धोरणाचा जो दायरा आहे तो वयवर्ष 3 ते 18 आहे. त्यामुळे साहजिकच राईट टू एज्युकेशन जो आहे तो आता वयवर्ष 3 पासून 18पर्यंत होणार आहे. ही खूप मोठा एक बदल या निमित्ताने झाला आहे. आपण जर आत्ताचं शैक्षणिक व्यवस्था बघितली तर मी मुद्दाहून असं म्हणेन की आपण एका संकुचित पद्धतीने या शिक्षणाकडे बघतो. म्हणजे कसं, प्रथमतः शिक्षित कोण, जो शाळेत गेला आहे, जो कॉलेजमध्ये गेला आहे, ज्यांनी काहीतरी फॉर्मल एज्युकेशन घेतलं आहे तो आमच्या दृष्टीने शिक्षित. जो एखादा कलाकार आहे, जो एखादा स्वतःचं काम करतो आहे, शेतकरी म्हणून काम करतो आहे, ज्यांनी स्वतःची काही न शिकता अशी काही केली आहे, तो आमच्या दृष्टीने आज फॉर्मल एज्युकेशनच्या बाहेर आहे, म्हणजे तो शिक्षित नाही. म्हणजे आपण असं म्हणू की कॉलेजमध्ये गेला आहे, शाळेत गेला आहे, हे एक सर्कल आम्ही तयार केलं. तिथून तो एखाद्या तुकडीत येतो, इयत्तेत येतो, तिथून तो वर्गात बसतो, वर्गातून तो सिलेबसमध्ये त्याला आणलं जातं, सिलेबसमधून तो धड्यात येतो आणि धड्याखालची प्रश्न उत्तरं दिली आणि त्यावेळेला जर का परीक्षेच्या वेळेला माझी मानसिकता छान असेल किंवा मला जे घोकमपट्टी केलं असेल ते आठवलं आणि त्याच्यात मार्क छान मिळाले तर मात्र मी हुशार ठेवतो आणि जगाच्या दृष्टिकोनातून मी हुशार आणि बाकीचे मात्र जे कोणी
निसर्गाच्या बरोबर शिकत असतात किंवा जगाच्या परिस्थितीचा अनुभवातून शिकत असतात ते मात्र हुशार नाही, अशी एक सध्याची रचना आहे. हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे साफ अमान्य करते. पुस्तकाच्या बाहेरही शिक्षण आहे आणि त्याची गरज आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिल्यांदा मान्य करतं. मला असं वाटतं ही खूप मोठी बदलाची एक सुरुवात आहे. अन्यथा पुस्तकातच हे शिक्षण आपण कोंडून ठेवलं होतं. या निमित्ताने पुस्तकातून शिक्षण बाहेर पडणार आहे असं मला वाटतं. म्हणजे काय होणार आहे तर शिक्षण हे पूर्णपणे मोकळं आणि खुलं होणार आहे. कशा पद्धतीने तर एक तर मी म्हटलं तसं शाळा आणि कॉलेजशिवाय इतर पद्धतीने शिकता येईल असं हे शिक्षण धोरण मान्य करतं. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षणाचे मार्ग आणि अभ्यासक्रम निवडण्याची मुभा हा एक मोठा बदल आहे. नाही तर इतके दिवस आपण एक सब घोडे 12% प्रमाणे अभ्यासक्रम सिलेबस असायचा आणि त्याच पद्धतीने शिकावं अशी अपेक्षा असायची. दुसरी गोष्ट महत्त्वाची असं आहे की ह्याच्यामध्ये परीक्षा, अभ्यासक्रम, मार्क्स ह्याच्यामध्ये इतके दिवस कॉम्पिटिशन हा खूप मोठा भाग होता की जिथे तिथे आपण बघू तिथे स्पर्धा असायची. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं आहे की ही स्पर्धा नव्हे किंवा कॉम्पिटिशन नव्हे तर हे कोऑपरेशन आहे आणि हे स्पर्धा नाही तर सहचार्य आहे. हा एक मोठा बदल त्याच्यात आहे. संपूर्ण शैक्षणिक धोरणाची रचना बघताना आपल्या असं लक्षात येईल की शिक्षण हे कसं आनंददायी होईल याच्याकडे या धोरणकर्त्यांनी फार मोठ्या पद्धतीने बघितलेलं आहे. कारण फ्लेक्झिबिलिटी आहे, लवचिकता या धोरणामध्ये प्रचंड आहे. मी म्हटलं तसं धोरण बनवतानाच नॉर्मली जो गव्हर्नमेंट अप्रोच असतो की जो त्याला टॉप टू बॉटम असं म्हणतो आपण की वरती निर्णय ठरतो आणि तो सगळ्यांनी खाली तसा इम्प्लिमेंट करायचा असतो, राबवायचा असतो. हे धोरण ठरवताना खालच्या स्तरापासून प्रत्येकाच्या सूचना घेण्यात आल्या आणि बॉटम टू टॉप अप्रोच हा घेतला गेला. त्यामुळे या धोरणाकडे वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल. कल्पनाशक्ती असेल, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, नाविन्यपूर्ण कल्पना, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असे अनेक शब्द जे आपण प्रचलितपेक्षा वेगळे बघतोय ते या धोरणात जागोजागी आढळतात. तंत्रज्ञानाला नाकारून चालणार नाही ही परिस्थिती, ही फॅक्ट हे शैक्षणिक धोरण मोठ्या प्रमाणात मान्य करतं आणि त्याचा यथायोग्य वापर तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि अभ्यासक्रमासाठी, शिक्षणासाठी त्याचा वापर करावा लागेल हे मोठ्या प्रमाणात उल्लेख केला गेला आहे. तसेच विशेष म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचा आदर राखून त्याचा उल्लेख या भारतीय शैक्षणिक धोरणात मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. म्हणून फक्त त्या धोरणाकडे, त्या भारतीय ज्ञान परंपरेकडे अंधश्रद्धेने, आंधळेपणाने न बघता त्याला युगानुकूल तंत्रशिक्षणाची जोड देण्यात येणार आहे. म्हणजेच आपण आत्ता जे नवीन प्रचलित शब्द ऐकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, व्हर्च्युअल रियालिटी असेल, ऑग्युमेंटेड रियालिटी असेल, IoT असेल, मशीन लर्निंग असेल, ह्या सगळ्यांचा प्राचीन ज्ञान परंपरेशी संबंध जोडून शिकण्याची व्यवस्था करत असेल. म्हणजे एकीकडे भारतीय ज्ञान परंपरा आमची जी प्राचीन आहे, जो ठेवा आहे त्या ठेवेचा उल्लेख करून त्याच्याबद्दल अंधश्रद्धेने न बघता आणि तंत्रज्ञानाचा उपयोग ह्या दोन्हीचा जोडी करून ह्या शैक्षणिक पद्धतीला, शैक्षणिक धोरणाने आखणी केली गेली आहे. नियामक व्यवस्था जी आहे ती अतिशय लाईट पण टाईट या स्वरूपाची असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांकरता चांगली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमाचा बोजा कमी केला जाणार आहे. मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याकरता ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जे दरवेळी दप्तराचं वजन किती असं जे म्हणायचो, अभ्यासक्रमाचं जर बोजा कमी होणार असेल तर दप्तराचं वजन हमखास कमी होणार. आपण आता थोडं शालेय शिक्षणाकडे येऊ. शालेय शिक्षणामध्ये जो आत्ता आपण वर्षानुवर्ष मी म्हटलं तसं 1986मध्ये जे दुसरं शैक्षणिक धोरण आलं तेव्हापासून 10+2चा पॅटर्न शालेय शिक्षणासाठी आला. 10वीपर्यंत शालेय शिक्षण आणि मग उच्च माध्यमिक असा एक भाग आला. आता मात्र ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केला गेला आहे. तो काय आहे तर 5+3 +3 आणि +4 म्हणजे एकंदर जो आधी 12 वर्षाचं शालेय शिक्षण होतं ते आता 15 वर्षाचं होणार आहे. पहिली 5 वर्ष जी आहेत त्याला त्यांनी पूर्व प्राथमिक म्हटलं आहे. इथे मात्र एक मोठा बदल जो जाणवतो आहे तो असा आहे की 3ऱ्या वर्षापासून आता फॉर्मल शिक्षण सुरू होईल. म्हणजे ज्याला आपण बालवाडी म्हणायचो किंवा नर्सरी म्हणायचो, लोअर KG हायर KG म्हटलं जायचं की ती इन्फॉर्मल शिक्षणामध्ये गणली जायची. हा शिक्षण धोरण हे म्हणतं की हे फॉर्मल एज्युकेशनमध्ये आलं पाहिजे आणि याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम त्याला तयार केला गेला पाहिजे. कारण नॉर्मली असं असतं की विद्यार्थ्याचा, कुठल्याही मुलाचा
मेंदू हा 6व्या वर्षापर्यंत 85% त्याची डेव्हलपमेंट झालेली असते. म्हणजे हे 3 ते 6चा जो कालावधी आहे हा खूप महत्त्वाचा आहे. त्या डेव्हलपमेंट करता त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर हे जे अभ्यासक्रम आता त्याच्यात तयार होणार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण असं म्हटलं की त्याला त्यांनी ECC असं नाव दिलं आहे. म्हणजे अर्ली चाइल्डहूड केअर आणि एज्युकेशन. म्हणजे चाइल्ड केअरचा पण त्याच्यात उल्लेख आहे आणि एज्युकेशनचा पण उल्लेख आहे. ह्याच्यामध्ये आपण असं बघतोय की बेसिकली संख्याज्ञान किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमधून शिकणे इथपर्यंत या पहिल्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे पहिली 3 वर्षे आणि पहिली दुसरी अशी 5 वर्षाची ती रचना आहे. नंतरची 30 वर्ष त्याला प्राथमिक असं नाव दिलं आहे त्यांनी. त्याला 3री 4थी 5वी की ज्याच्यामध्ये रचनात्मक अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे. खरोखर अभ्यासक्रम फॉर्मल आपण जे म्हणू ते तिथून सुरुवात होणार आहे. आणि तिथपासून सुरुवात झालेलं 6वी 7वी 8वी की ज्याला त्यांनी पूर्व माध्यमिक असं नाव दिलं आहे की ज्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होणारं भर असेल की संकल्पना माझ्या क्लिअर उद्या, मी कुठेही घोकमपट्टी करणार नाही आणि परीक्षेसाठी तयारी करणार नाही, तर माझ्या संकल्पना माझ्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी या 3 वर्षामध्ये भर दिला जाईल. त्याचबरोबर 6वी 7वी 8वीमध्ये कौशल्य विकासाची पण त्यांनी सोय केलेली आहे. आणि इथपासूनच मी म्हटलं तसं की तुम्ही कुठला विषय निवडायचं स्वातंत्र्य इथे दिलं जाणार आहे. हेच ठरलेले विषय आणि हेच तुला घ्यावे लागतील असं नसताना मला आवडीचे विषय, मला आवश्यकता वाटणाऱ्या गोष्टी ह्या पण मी तिथे घेऊ शकतो. पुढचा जो शेवटचा 4 वर्षाचा टप्पा आहे तो म्हणजे 9वी 10वी 11वी आणि 12वी. त्याला त्यांनी माध्यमिक शिक्षण असं म्हटलं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे पायावर उभारण्यासाठी जे उदरनिर्वाह करण्यासाठी जे शिक्षण लागेल त्या शिक्षणाची व्यवस्था आणि ज्यांना उच्च शिक्षणाकडे पण जायचं आहे त्या उच्च शिक्षणासाठी तयारी, असे 2 मुद्दे या निमित्ताने 9वी ते 12वीच्या संदर्भात समोर आलेले आहेत. या ECCच्या संदर्भात जसा आत्ता नवीन अभ्यासक्रम तयार होतो आहे तसा विद्याभारती नावाची एक संस्था आहे की ज्यांनी ह्या पद्धतीच्यासाठी खूप मोठा चांगला अभ्यासक्रम तयार केला आहे आणि नाशिकमधल्या अनेक शाळांमध्ये ते आधीपासून ऑलरेडी सुरू आहे. काही महत्त्वाचे शालेय शिक्षणामधले मुद्दे बघितले तर मातृभाषेतून किंवा रिजनल लँग्वेजमधून शिक्षणावरती भर असा त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी मगाशी म्हटलं तसं शालेय अभ्यासक्रम एकीकडे कमी करणार, विदेशी भाषा शिकण्यासाठी पण 8वी 7वी 8वी 9वीपासून प्रयत्न करणार किंवा त्या निमित्ताने संधी दिली जाईल. मातृभाषेतून शिक्षणाचा 5वीपर्यंत आग्रह धरण्यात येईल आणि ते जर शक्य असेल तर ते 8वीपर्यंत पण शिकावावं अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. 6वी ते 8वीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की स्थानिक कौशल्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात विविध कौशल्य शिकण्याचा आनंददायी अभ्यासक्रम असेल. म्हणजे कौशल्य ह्या नॉर्मल फॉर्मॅटमध्ये आत्तापासून येईल की आपण असं म्हणू बागकाम कोणाला शिकायचं आहे, सुतारकाम शिकायचं आहे, म्हणजे प्रत्यक्ष कृतीद्वारा शिक्षण हा जो भाग आहे तो याच्यामध्ये सिलेबसमध्ये अंतर्भूत केला गेला आहे. 2 गोष्टी आत्ता आपण असं बघतो की सध्या एक करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर असे 2 वेगळे भाग आहेत. आणि मग सध्याच्या मी स्पर्धेच्या युगामध्ये काय होतं की 8वी 7वी 8वी 9वीपर्यंत विद्यार्थी कोणी संगीत शिकतो आहे, कोणी नृत्य शिकतं आहे, कोणी क्रिकेट खेळतं आहे आणि 10वी आली की घरून सांगितलं जातं हे सगळे तुझे फालतू उद्योग बंद कर, तुझे हे फालतू उद्योग बंद कर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतं की हे फार महत्त्वाचे आहेत. करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीत. रादर मला असं वाटतं की एक्स्ट्रा करिक्युलर ज्या गोष्टी आहेत, कला, क्रीडा, संगीत, ह्यांनीच खरं तर व्यक्तिमत्व घडतं. नुसतं विषय शिकून व्यक्तिमत्व घडत नाही. आणि हेच नेमकं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतं की देर इज नो करिक्युलर अँड देर इज नो एक्स्ट्रा करिक्युलर. ह्या सगळ्यांचा मिळून जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या शिक्षणाचा ह्या भाग असतील, ह्या इतर विषयांसारखाच तितकंच महत्त्व या गोष्टींनाही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलं असेल. हे म्हणजे शैक्षण धोरणातलं शालेय शिक्षणातला खूप मोठा भाग आहे. परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल आहे. आपण ज्या पद्धतीने आत्ता परीक्षा होते तशी होणार नाही. परीक्षेचंही काही टप्पे ठरवलेत. मुख्य म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं महत्त्व कमीत कमी असेल असा प्रयत्न त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे 10वी करता मगाशी मी म्हटलं तसं या गोष्टी सोड, त्या गोष्टी सोड, 12वीत असताना तर सगळंच विसर असं आता होणार नाही. त्याचं महत्त्व कमीत कमी असेल. आणि परीक्षांचे काही टप्पे ठरवण्यात आलेत. 3री 5वी 8वी 10वी आणि 12वी ह्याच वर्षांमध्ये महत्त्वाच्या परीक्षा होतील. बाकीच्या परीक्षा सेमिस्टर्स, इंटरनल परीक्षा याद्वारे त्याचं मूल्यांकन होईल.
आणि मूल्यांकनाच्या पद्धतीला त्यांनी असं म्हटलं की 360 डिग्री सर्वंकष मूल्यांकन असं असेल. प्रगती पुस्तकामध्ये मी मगाशी म्हटलं तसं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये असेल. म्हणजे खरं तर ज्ञानरचनावाद जेव्हापासून आलं तेव्हापासूनच हे अपेक्षित आहे, पण हे अंमलबजावणीच्या वेळेला मात्र याचा उल्लेख वारंवार इथे आपल्याला शैक्षणिक धोरणात आढळतो आणि अंमलबजावणीमध्ये हे जास्त चांगल्या पद्धतीने होईल. मूल्यमापनामध्ये विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन करणार, त्याच्याबरोबर जो शिकत असणारा इतर विद्यार्थी आहे, सहाध्यायी ज्याला म्हणतो आपण, तो त्याचं मूल्यमापन करेल आणि शिक्षक नेहमीप्रमाणे मूल्यमापन करतील. अशा तिन्ही प्रकारांनी त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन होईल. आणि सर्वात एक वेगळी गोष्ट या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे, शिक्षकाचं मूल्यमापन देखील विद्यार्थी यावेळी करणार आहे. मला असं वाटतं खूप मोठा बदल आहे. विद्यार्थ्याला माझ्या शिक्षकाबद्दल, शिकवण्याच्या पद्धतीबद्दल, त्याच्या असलेल्या सब्जेक्टबद्दल मला काय वाटतं हे विद्यार्थ्याला नक्की सांगता येईल. ही खूप मोठी एक गोष्ट याच्यामध्ये आहे. आणि याच्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी एक परख नावाची एक व्यवस्था त्या निमित्ताने उभं करायचं ठरवलं आहे. PARAKH असं त्याचं नाव दिलं आहे. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट या पद्धतीचा एक स्ट्रक्चर केलं जाईल. आणि या मूल्यांकनासाठी पिरियडिक बेसिसवरती 3 वर्ष 5 वर्ष हे मूल्यांकनाच्या पद्धती बदलत राहतील आणि याची व्यवस्था करण्यात येईल. पाठ्यपुस्तकाचा जर आपण विचार केला शालेय अभ्यासक्रमामध्ये तर एक खूप मोठा बदल घडणार आहे. पूर्वी आपण जसं बघितलं तर 5वी 6वी 7वी 8वी कुठला असेल तरी महाराष्ट्रभरामध्ये एखाद्या विषयाचं एक पुस्तक, फार कोकणच्या सिंधुदुर्गपासून तर विदर्भातल्या चंद्रपूरपर्यंत एकच पुस्तक असायचं. इथे मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ह्याला मान्यता देत नाही. ते असं म्हणतं की स्थानिक संदर्भांचा उल्लेख असलेली आपापली पुस्तकं तयार करा. म्हणजे कदाचित 5वी करता वेगळ्या प्रकारची 5 पुस्तकं असतील. शिक्षकांना ते पुस्तक निवडण्याचा अधिकार असेल. म्हणजे पाठ्यपुस्तकांचा एक संच असेल, त्या संचातून मी कुठलं पुस्तक नाशिक जिल्ह्याकरता शिकवायचं हे शिक्षक ठरवतील. हा नेहमीचा प्रश्न असा असायचा की 5वीतला विद्यार्थी आमचा सुरगाणा तालुक्यातला एखादा विद्यार्थी आदिवासी भागातला विद्यार्थी शिकतो आणि मुंबईतल्या आपण असं म्हणतो की साऊथ मुंबईमधल्या एखाद्या विद्यार्थी शिकत असतो किंवा पार्ले टिळकमधला एखादा विद्यार्थी शिकत असतो. दोघांना एकच पुस्तक असतं. मग त्याच्यात जर मेट्रोचा, त्याच्यात रेल्वेचा, त्याच्या असे जे उल्लेख आले तर ते त्या पार्ले टिळकच्या विद्यार्थ्याला समजतात, पण आमच्या सुरगाण्याच्या विद्यार्थ्याला स्वप्नातही त्यांनी मेट्रोही बघितलेलं नसते. त्यामुळे त्याला ते पुस्तकातला आशयच समजत नाही. आणि तोच उल्लेख जर का सुरगाण्यातल्या संदर्भातल्या काही वनस्पती किंवा तिथल्या चालीरीतींचा असेल तर मुंबईतला विद्यार्थी हे इमॅजिनही करू शकत नाही. म्हणजे मी जे शिकतो आहे ते मला कुठेच समजत, माझा संदर्भ जोडता येत नाही असं झालेलं आहे. त्यामुळे आत्ता असं आपण म्हणतो की कोकणाकरता एक वेगळं पुस्तक, काही जो भाग आहे ना तो तसाच राहणार आहे, पण इतर भाग जो आहे तो स्थानिक संदर्भाच्या दृष्टीने देऊन पाठ्यपुस्तकामध्ये टाकून त्याला शिक्षणासाठी योग्य करता येईल असा खूप महत्त्वाचा बदल पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात केला आहे. मला असं वाटतं हा एक खूप मोठा बदल होणार आहे आणि विद्यार्थ्यांकरता हा फार महत्त्वाचा. मी जो आनंददायी शिक्षणाचा भाग म्हटला, कारण मी जे शिकतोय ते मला आजूबाजूला काय घडतंय त्याच्याशी रिलेट करता येणार आहे. किमान 10 दिवस दप्तराशिवाय शाळा, किमान 10 दिवस असं या शैक्षणिक धोरणात मुद्दाम उल्लेख केला गेला आहे. आणि हे शिक्षणाचे दप्तराचे 10 दिवसापेक्षा जास्त झाले तर शिक्षण आणखी आनंददायी होईल असं मला वाटतं. आणि शिक्षकांनी जरूर प्रयत्न करावा की याच्यातले वर्षातले जास्तीत जास्त दिवस हे जर पाठ्यपुस्तक आणि दप्तराशिवाय झाले तर विद्यार्थी आनंदाने शाळेत यायला तयार होतील. अनुभव घेऊन शिकावं असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं गेलं आहे. म्हणजे असं मी म्हटलं की कौशल्याधारित शिक्षणाच्या वेळेला जर शाळेत ती सोय नसेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन ते कौशल्य मिळवतील अशी पण व्यवस्था करण्याची सोय त्यांनी म्हटलं आहे. शिक्षकांच्या बाबतीत मात्र तंत्रज्ञानाचा वापर अतिशय शिक्षकांनी करण्याची गरज आहे याचा उल्लेख आहे. हे सगळं जसं इतर विद्यार्थ्यांसाठी आहे तसं त्याच्यात EDG असा नवा एक शब्द त्यांनी वापरला आहे. म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज ग्रुप ज्याला आपण असं म्हणतो, अल्पसंख्याक असतील, पिछडा वर्ग असेल, ह्या सगळ्यांसाठी आणि आर्थिक विषयासाठी ह्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था या निमित्ताने करण्यात येईल. आणि आपण जे कमर्शियल भाषेत पूर्वी एक SEZ टर्म होती, स्पेशल इकॉनॉमिक झोन, तसं इथे एक स्पेशल एज्युकेशन झोन तयार करण्यात येईल असं म्हटलं आहे. की ग्रामीण भागात, अतिग्रामीण भागामध्ये स्पेशल एज्युकेशन झोन तयार करण्यात येतील आणि तिथे सगळ्या सुविधा निर्माण करून
त्या ठिकाणी ह्या SCDG वर्गातल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यात येईल. हा एक मोठा दखल घेण्यासाठी भाग आहे. त्याचबरोबर मुली असतील, तृतीयपंथी असतील, दिव्यांग असतील, ह्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाची सोय करण्यासाठीची व्यवस्था या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. त्यामुळे मी आत्ता उल्लेख केला ह्या 3-4 गोष्टी या शैक्षणिक धोरणामध्ये विशेषतः शालेय शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत. आपण आता जर उच्च शिक्षणाकडे वळलो तर उच्च शिक्षणामध्ये सध्याची परिस्थिती आहे की UGC, AICT ही ज्या अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्याच्याद्वारे कामकाज चालतं. म्हणजे इंजिनिअरिंगसाठी AICT आहे, बाकीच्या शिक्षणासाठी UGC आहे. आता हे सगळंच्या सगळं रद्द केलं जाईल आणि एक अम्ब्रेला इन्स्टिट्यूशन त्यांनी करायची ठरवली आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल. HECI असं नाव त्याला दिलं आहे, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. ह्या सगळ्या उच्च शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती ह्या हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत येईल आणि त्याच्या अंतर्गत 4 भाग त्याचे त्यांनी केलेले आहेत. पहिला भाग त्याला असं त्यांनी म्हटलं आहे, त्यांनी NHERC नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेशन काउन्सिल, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद, उच्च शिक्षणाच्या संदर्भातलं सगळं नियमांची व्यवस्था जी असेल ती या परिषदेद्वारे होईल. दुसरा जो विषय आहे तो NAC नॅशनल ॲक्रेडिएशन काउन्सिल, ज्या या सगळ्या शिक्षणाचं प्रमाणन जिथे करायचं असेल, ॲक्रेडिएशन करायचं असेल त्याच्यासाठी ही दुसरी व्यवस्था निर्माण होणार आहे. तिसरी आहे ती हायर एज्युकेशन ग्रँट कमिशन, उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक तरतूद असेल त्या संदर्भातले असणारे नियम असतील, व्यवस्था असतील, याच्यासाठी हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल, उच्च शिक्षण अनुदान परिषद अशी एक व्यवस्था असेल. आणि तिसरं असेल ते जनरल एज्युकेशन काउन्सिल म्हणजे सामान्य शिक्षण परिषद. हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया आणि त्याच्या खालचे हे 4 स्तंभ, अशा पद्धतीने हायर एज्युकेशनची नवीन रचना तयार करण्यात आली आहे. उच्च शिक्षणामध्ये 3 प्रकारच्या शिक्षण संस्था असतील आणि त्याच्या 3 कॅटेगरीज वेगवेगळ्या असतील असं त्यांनी म्हटलं आहे. पहिलं म्हणजे फक्त एक अध्ययन केंद्रित, जिथे फक्त शिकवण्याची आणि शिकण्याची व्यवस्था असतील अशी हायर एज्युकेशनमधल्या संस्था, कॉलेजेस असतील. दुसरी आहे ज्याच्यामध्ये अध्ययन आणि संशोधन, म्हणजे जिथे शिकण्याची व्यवस्था असेल आणि काही तुम्हाला रिसर्च ॲक्टिव्हिटी करायची असेल, कुठल्या विषयासंदर्भात संशोधन करायचं असेल तर ती एक व्यवस्था असेल. आणि तिसरे मात्र पूर्णपणे रिसर्च बेस्ड म्हणजे संशोधन संस्थाच अशा प्रकारच्या तिसरी संस्था असेल की जिथे विशिष्ट विषयांच्या संशोधनावरच भर दिला जाईल. हाच विषय पुढे नेला तर ह्या शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय महत्त्वाचा जो उच्च शिक्षणामधली एक प्रोव्हिजन केली आहे त्याला नॅशनल रिसर्च फाउंडेशन या नावाने एक रिसर्च करण्याकरता वेगळी व्यवस्था उत्पन्न केली जाईल. आत्ताच आपण यावर्षीचं जे 2021चं बजेट बघितलं असेल त्याच्यामध्ये या नॅशनल रिसर्च फाउंडेशनकरता सरकारने पुढच्या 5 वर्षाकरता म्हणून एकंदर 50,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मला असं वाटतं हा खूप मोठा बदल आहे, कारण एक जागतिक पटलावर जर आपण बघितलं तर आत्ता संशोधनाची परिस्थिती भारताकडे अत्यल्प प्रमाणात आहे. म्हणजे जर त्याचं GDPच्या पर्सेंटेज आपण म्हणायचं म्हटलं तर 3 ते 4% खर्च किंवा 3 ते 4% खर्च हा GDPच्या संशोधनावर विकसित देश करतात. आपण मात्र फार 0.5% ते 0.7% पर्यंत शिक्षण रिसर्चवरती खर्च करतो. आणि जर ती शिक्षण क्षेत्रापासून होणार असेल तर मला असं वाटतं खूप मोठा बदल आहे. आणि रिसर्च म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर टेक्नॉलॉजी, हाय एंड सोल्युशन्स वगैरे अशी काही येतात. इथे हे अपेक्षित नाही. इथे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असेल, कदाचित स्वच्छतेवरती कोणीतरी एखादा छोटा उपाय शोधून काढला असेल, शिक्षणाच्या संदर्भात काही डेव्हलपमेंट नवीन झाले असतील, सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात काही गोष्टी असतील. एक व्यवस्था करायचा प्रयत्न सुरू आहे. तो असा आहे की जी लोकं हायर एज्युकेशनमध्ये PhD करतील, PhD करताना विषयाचा संदर्भ युनिव्हर्सिटीजला असं शक्यतो आग्रह धरला जाईल की आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे आपण असं म्हणू की पुणा युनिव्हर्सिटी आहे तर पुणा युनिव्हर्सिटी परिसरामधल्या कुठल्या प्रकारच्या आपण असं म्हणू की गरजा आहेत, समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण आपण रिसर्चद्वारे जर करू शकलात तर ते करावं आणि त्याच्यासाठी फंडिंग वेगळ्या प्रकारचं दिलं जाईल असं नॅशनल रिसर्च फाउंडेशनची व्यवस्था झाल्यामुळे होणार आहे. हायर एज्युकेशनमध्ये एक नवीन आपण असं म्हणू की संकल्पना आपल्याकडे जी आली आहे ती म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी व्यवस्था, म्हणजे बहुशाखीय व्यवस्था. म्हणजे आत्ता मी आर्ट्सला ॲडमिशन घेतली, मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली, मी सायन्सला ॲडमिशन घेतली, आता मी इंजिनिअरिंगला गेलो, असं आता काही राहणार नाही. मी आता हायर एज्युकेशनमध्ये कॉलेज करता गेलो आहे. म्हणजे असं आहे की मी सायन्सला गेल्यानंतर
जर मला इतिहास शिकायचा असेल तर मला इतिहास शिकता येईल. आणि मी कॉमर्सला गेलो आणि मला असं वाटलं की मला एक संगीताचा एक विषय मला घ्यायचा आहे, तर मला तो घेता येईल. इंजिनिअरिंगला गेलो आणि मला कोणी असं सांगितलं की नाही, मी शाळेपासून एखाद्या विषयाचा चित्रकलेचा अभ्यास करतो आहे, तर मला चित्रकलाही त्याच्यावर आली पाहिजे, किंवा मला इंजिनिअरिंग येतं आहे आणि मला पुढे भविष्यात असं लक्षात येते की मला इकॉनॉमिक्सचा फायदा होणार आहे, तर मी इकॉनॉमिक्स हा विषय पण घेऊ शकतो. म्हणजे सब्जेक्टचं जो सिलेक्शन आहे हे मेजर आणि मायनॉर पद्धती, म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारच, पण त्याच्याबरोबर जे माझे आवडीचे विषय आहेत, मी मगाशी जो शालेय शिक्षणामधला जो चॉईस बेसचा म्हटला होता तो असा आहे की करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये जो भेद निघून जाणार आहे. त्यामुळे मी जर का संगीताचा अभ्यास शाळेमध्ये करत असेल, मला चांगले मार्क्स मिळाले, मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, तरी मला माझं हे शिक्षण, संगीताचं शिक्षण औपचारिकरित्या इंजिनिअरिंग शिकत असताना सुद्धा घेता येईल. पूर्वी असं होत नव्हतं. आता मी इंजिनिअरिंग करतो आहे म्हटल्यानंतर माझं सेकंडाचं शिक्षण मला बाजूला ठेवून द्यायचं. मी चित्रकार असेल तर त्या सगळ्या बाजूला ठेवायच्या. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर फावल्या वेळात मला जमलं तर मी ते करीन. आता असं नाही. तर तो जो छंद, ती जी आवड आहे, ती माझी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मला अभ्यासाच्या स्वरूपात करता येईल, ही खूप मोठी व्यवस्था या निमित्ताने झाली आहे. मल्टीडिसिप्लिनरीचा जर आपण विचार केला तर आपण 2 साधारणतः नाशिककर आहोत म्हणून आपण असं म्हणू. आपण एक गोखले एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज रोडवरचं जे कॅम्पस आहे ते डोळ्यासमोर आणा. आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिथे कॉलेज आहे, मॅनेजमेंट कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, SNDT विद्यापीठाचं एक कॉलेज, महिला महाविद्यालय पण आहे. म्हणजेच एका कॅम्पसमध्ये सगळ्या विषयांच्या शिकवण्याची व्यवस्था आहे. अशी बहुशाखीय संकुलं तयार होणं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आवश्यकता मानली गेलेली आहे. कारण मी जर असं म्हटलं की मला संगीत शिकायचं आहे, तर ती व्यवस्था असण्याची त्या कॅम्पसमध्येच जर ती सोय झाली तर ते फार महत्त्वाचं असेल. म्हणून बहुशाखीय संकुलं असं त्यांनी एक शब्द वापरला आहे. आणि या मल्टीडिसिप्लिनरी करता, म्हणजे जसं आत्ता चांदवडची पण व्यवस्था नेमिनाथ जैन संस्था आहे, तिथे असंच आहे. अनेक प्रकारची कॉलेजेस तिथे एका कॅम्पसमध्ये आहेत. पण अशी बहुशाखीय संकुलं तयार होण्यासाठी जो कालावधी लागेल, त्याला दुसरा पर्याय काय, तर ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अशी एक नवीन कन्सेप्ट आता या निमित्ताने येणार. म्हणजे असं आहे, मी आता जो बहुशाखीयचा उल्लेख केला त्याच्यामध्ये माझ्या कॉलेजमध्ये ही शिक्षणाची व्यवस्था नाही आहे, तर मी एखादा ऑनलाईन गव्हर्मेंट रेकग्नाइज कोर्स करीन, तो कोर्स त्या ऑनलाईन शिकीन. परीक्षेच्या वेळेला मात्र मी ऑथराईज सेंटरला जाईन, माझी परीक्षा देईन. ती परीक्षा पास झाल्यानंतर मला जी क्रेडिट्स मिळतील ती क्रेडिट्स मी माझ्या वार्षिक गुणाक्रमांमध्ये ॲड करू शकतो. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा जो विषय हा खूप महत्त्वाचा ह्याच्याकरता आहे की मगाशी जे बहुशाखीय मल्टीडिसिप्लिनरीचा उल्लेख झाला, त्या शिक्षणाची व्यवस्था फक्त कॉलेजमध्येच असली पाहिजे अशी नाही, तर मला आत्ता मी मगाशी म्हटलं तसं कॅम्पस बाहेर पडून टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन ऑनलाईन मी शिक्षण घेतलं तरी हे शैक्षणिक धोरण म्हणतं की ते आवश्यक आहे, ते करण्यास हरकत नाही. त्यामुळे हा एक मोठा बदल आहे. प्रत्यक्ष अकॅडमिक्सची तुम्ही क्रेडिट्स मिळवू शकता आणि ती क्रेडिट्स वेगळ्या ह्याच्यासाठी पण वापरू शकता, असं पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. दुसरा म्हणजे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की मी कॉलेजला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतो, माझी घरची काही अडचण असते, आरोग्याच्या काही तक्रारी असतात, पहिल्या वर्षानंतर मी कॉलेज सोडून देऊ शकतो, ते कॉलेज शिक्षण मला पूर्ण करता येत नाही आणि मग नंतर ते पुन्हा जमतच नाही. आत्ता त्यांनी असं म्हटलं आहे की मी जर का कॉलेजचं 1 वर्ष पूर्ण केलं तर मला एक सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्ष पूर्ण केली तर मला त्याचा डिप्लोमा मिळेल. 3रं वर्ष मी पूर्ण केलं तर मला डिग्री मिळेल. ह्याचा मोठा फायदा आत्ता असा आहे की मी पहिलं वर्ष कॉलेजचं केल्यानंतर माझ्याकडे काहीच नसायचं. म्हणजे मला, आपण जर रोजगाराच्या निमित्ताने बघितलं तर काय होतं, तर मी कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण केलं आहे तर माझ्याकडे त्या विषयातलं सर्टिफिकेट असेल की ज्याच्याद्वारे मी रोजगारासाठी प्रयत्न करू शकतो. आणि पुन्हा 5 वर्षानंतर मला असं वाटलं की नाही, हे सगळं माझं रोजगार व्यवस्थित लागला आहे, घरची व्यवस्थित आहे, माझ्या बाकीच्या अडचणी संपल्यात, तर मी पुन्हा कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षी ॲडमिशन घेऊ शकतो किंवा मी ऑनलाईन शिकू शकतो आणि मग माझा ग्रॅज्युएशनचा मी भाग पुन्हा पूर्ण करू शकतो. हे एक नवीन आहे. ही 3 वर्ष झाल्यानंतर मला जर का पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर 2 वर्षाचं मी पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो आणि त्याच्यानंतर ज्याला म्हणजे 4थ्या वर्षी केल्यानंतरसुद्धा मला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. पण मात्र मला PhD करायचं असेल तर 5वं वर्ष करून मला PhD रिसर्चसाठी, संशोधनासाठी प्रवेश घ्यावा लागेल.
ह्या दोघांमध्ये जे पूर्वी एक एमफिलची व्यवस्था होती ती एमफिलची व्यवस्था आता मात्र काढून टाकण्यात आली आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मला संशोधन करायचं असेल, PhD करायचं असेल तर ती व्यवस्था थेट व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक नॅशनल टेक्नॉलॉजी फाउंडेशन अशी एक नवीन कन्सेप्ट आले. म्हणजे काय तर नवीन तंत्रज्ञान आपण आता जे म्हटलं ते सहजरित्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईल का तर नाही, कारण तो टेक्नॉलॉजीचाच एवढा मोठा जोर आहे की ते प्रत्यक्षरित्या शिक्षणात त्याचा वापर आणि त्याचं शिक्षणासाठी म्हणून ह्या नॅशनल टेक्नॉलॉजी फाउंडेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखा विषय असेल, मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स असेल, व्हर्च्युअल रियालिटी असेल, ऑग्युमेंटेड रियालिटी असेल, IoT असेल, हे शब्द आत्ता आपण प्रत्यक्ष ऐकतो आहे आणि जे प्रत्यक्ष व्यवहारात आपण आता वापरायला सुरुवात करतो आहे तर त्याची सगळ्याची रचना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष त्याचा वापर शिकताना आज आपण मध्यंतरी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर बघितलं असेल, केरळमधल्या एका शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये व्हर्च्युअल रियालिटीचा उपयोग करून प्राथमिक शाळेमध्ये प्रत्यक्ष हत्ती उभा केला गेला होता. प्रत्यक्ष जंगलातले प्राणी त्यांनी उभे केले होते. हे व्हर्च्युअल रियालिटीपणे शक्य आहे. मला पुस्तकातला छोटा साईजमधला हत्ती बघण्यापेक्षा मी वर्गात व्हर्च्युअल रियालिटीनी जर प्रत्यक्ष हत्ती बघू शकलो तर तंत्रज्ञानाचा उपयोग करून मला शिक्षणासाठी खूप फायदा होईल असं मला वाटतं. त्यामुळे नॅशनल टेक्नॉलॉजी फाउंडेशनची आणि आत्ता सध्या जी दीक्षा आणि स्वयंची पोर्टल्स ऑलरेडी आहेत की जे हायर एज्युकेशनमध्ये प्रचलित आहेत. शालेय स्तरावरती दीक्षा नावाचं पोर्टल आहे आणि स्वयं नावाचं हायर एज्युकेशनमध्ये पोर्टल आहे. त्या पोर्टलला सक्षम करून ऑनलाईन एज्युकेशनची सोय करण्यात येणार आहे. आणि ह्या सगळ्याच्या मल्टीडिसिप्लिनरीसाठी त्यांनी एक मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्यातला उच्च शिक्षणातला गाभा आता बहुशाखीय म्हणते मल्टीडिसिप्लिनरी व्यवस्था हाच त्याच्यातला महत्त्वाचा असणार आहे. अनेक ठिकाणी आत्ता आपण असं बघतोय की ॲटॉनॉमीवरती भर दिला जाणार आहे अधिकच्या काळामध्ये. युनिव्हर्सिटीपासून ॲफिलिएशन कॉलेजेसचं कमी होईल आणि प्रत्येक कॉलेज आपापल्या पद्धतीने निर्णय घेण्यासाठी, शिक्षण अभ्यासक्रम ठरवण्यासाठी ठरलेल्या फ्रेमवर्कमध्ये ॲटॉनॉमी दिली जाईल आणि स्वतःचे अभ्यासक्रम तयार करून इंडिपेंडेंटली शिकू शकता. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला पण मान्यता या निमित्ताने दिली जाणार आहे. आणखीन एक निर्णय सरकारने घेतला आहे तो म्हणजे 100 युनिव्हर्सिटी ज्या शैक्षणिक धोरणात त्याचा उल्लेख आहे. विदेशी विद्यापीठांना 100 विदेशी विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस उभे करायला परवानगी दिली जाणार आहे. या विषयासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे, कारण विदेशी विद्यापीठं आली तर आपल्या विद्यापीठांचं काय होईल वगैरे वगैरे. परंतु मला स्वतःला वैयक्तिकरित्या असं वाटतं की त्या विद्यापीठांचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे ज्याचं आपण सहज म्हटल्यानंतर ऑक्सफर्ड नाव येतं, MIT येतं, तर ह्या सगळ्यांची जी रचना आहे ती रचना इंडिपेंडंट अशी आहे. म्हणजे तिथल्या इंडस्ट्रीज आणि युनिव्हर्सिटी हे कोलॅबरेशन करून ते करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी भारतात किती संस्था येतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आणि दुसरी व्यवस्था आत्ता अशी आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजनी किंवा आपल्या अगदी पुणे युनिव्हर्सिटीनी सुद्धा बाहेरच्या विदेशी विद्यापीठांसाठी अनेक अभ्यासक्रमांसाठी करार केलेले आहेत. अशी आत्ता 650 विदेशी विद्यापीठांबरोबर भारतातल्या युनिव्हर्सिटीचे करार झालेले आहेत आणि तिकडचे अभ्यासक्रम इथे शिकण्याची व्यवस्था ऑलरेडी आपल्याकडे आहे. त्यामुळे हे 100 विद्यापीठांना परवानगी देऊन किती विद्यापीठे येतील, सरकारी इच्छा आहे की अशी विद्यापीठं यावीत, त्याच्याबद्दलचा एक विषय महत्त्वाचा आहे. शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण झाल्यानंतर या सगळ्यातला कॉमन जो पॅरामीटर आहे तो आहे शिक्षक. शिक्षकाकरता पूर्वी असं व्हायचं की मी ग्रॅज्युएशन करायचो आणि मग मी त्याच्यानंतर BEd करायचो. आता BEdचा अभ्यासक्रम मात्र 12वी नंतर 4 वर्षाचा असणार आहे. म्हणजे मला शिक्षक व्हायचं आहे का, मला जर शिक्षक व्हायचं असेल, माझी इच्छा असेल तर मला 12वी नंतर 4 वर्षाचा अभ्यासक्रम होऊन शिक्षक करावा लागेल. म्हणजे शिक्षक होण्याची आवड ज्याला आहे तो 12वी नंतर 4 वर्ष शिकेल आणि BEd करेल. ग्रॅज्युएशन नंतर पर्याय दिला आहे, पण BEdचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो 12वी नंतरचा 4 वर्षाचा आहे. आपण आत्ता जर बघितलं जर तंत्रज्ञान ह्या सगळ्याचा जो विषय घेतला तर शिक्षकाची मानसिकता बदलण्याची फार गरज असणार आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये. कारण मी मगाशी म्हटलं तसं जर विद्यार्थ्याला ऑनलाईन शिकायची सोय असेल तर शिक्षकाचा रोल हा पूर्णपणे बदलणार आहे. मला जी माहिती हवी आहे, मला जो अभ्यासक्रम हवा आहे तो मला वर्गात न बसताही मिळतो आहे. मग शिक्षकाचा रोल काय?
तर शिक्षकाचा रोल हा गाईड बाय साईडचा असेल किंवा मार्गदर्शकाचा असेल. शिक्षकाचं महत्त्व अजिबात कमी होणार नाही, शिक्षकाचं महत्त्व तसंच राहणार. पण मी म्हटलं तसं की शिक्षणाची सोय जर माझी बाहेर होत असेल तर मला ज्या येणाऱ्या अडचणी असतील, मला या विषयातली एखादी डिफिकल्टी असेल तर ते मी कोण मला तर ती मदत मला शिक्षक करतील. त्यामुळे शिक्षकाची मानसिकता या निमित्ताने मी तुला शिकवतो तू शिक आता ही बदलावी लागेल. आणि शिक्षणात धोरण असं म्हणते की शिक्षणाची जबाबदारी ही विद्यार्थ्याची आहे आणि शिक्षकाची जबाबदारी मार्गदर्शकाची भूमिकेत करायचं आहे. मी थोडासा मगाशी धर्मपालांचा उल्लेख केला, आपण तिथपासून जर बघितलं तर एक महत्त्वाचा उल्लेख आता या सगळ्या याच्यामध्ये आहे. शिक्षकाची प्रतिष्ठा समाजामध्ये उंचावण्यासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारचा एक खूप मोठा चॅप्टरमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख या शैक्षणिक धोरणात जाणवतो. म्हणजे आपण जी व्यवस्था इंग्रज यायच्या आधी म्हणत होतो त्यावेळेला आचार्य म्हणून शिक्षकांना संबोधलं जायचं. मी शिकत होतो तेव्हा कदाचित आम्ही काही शिक्षकांना गुरुजी असं म्हणायचो आणि आता त्याला मास्तर म्हणतात. आपण म्हणू की त्या शब्दांनीच आपल्याला असं लक्षात येईल की आज आचार्य ते गुरुजी ते मास्तर ही प्रोसेस झालेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची नीट अंमलबजावणी झाली, समाजातली पुन्हा एकदा शिक्षणाची प्रतिष्ठा वाढली, तर मला असं वाटलं हे शिक्षक हे सगळे आचार्य बनण्याला खूप मोठी मदत होईल आणि शिक्षकाचे या निमित्ताने एक समाजातलं स्थान बळकट होईल. आणि याच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे वारंवार उल्लेख करत आहे. ह्या अंमलबजावणीच्या टप्प्यांकडे आपण आत्ता येऊ. ह्याच्यात काही टप्पे ठरवलेत. 2020 साली याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. 2025 साली त्यांनी असं म्हटलं आहे की 100% विद्यार्थी तिसरीपर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षमता पूर्ण करतील, असं 2025पर्यंतचा पहिला टप्पा असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना साक्षरता आणि संख्याज्ञान या दोन गोष्टी 100% विद्यार्थ्यांना तिसरीत आलेल्या विद्यार्थ्याला येतील अशी व्यवस्था 2025पर्यंत या टप्पा धोरण अंमलबजावणीच्या टप्प्यात म्हटलेलं आहे. 2030मध्ये पूर्व प्राथमिक ते माध्यमिक म्हणजे आपण आत्ता जो 6वी 7वी 8वी तिथून पूर्व प्राथमिक माध्यमिक सुरू होते ते पूर्व प्राथमिकपासून तर माध्यमिकपर्यंत 100% विद्यार्थी हे माध्यमिकमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची व्यवस्था तिथे असावी. आणि दुसरी एक व्यवस्था आहे की ज्याचा शैक्षणिक धोरणामध्ये SDG 4 असा एक उल्लेख आहे. युनायटेड नेशन्सच्या 198 सभासदांनी मिळून दर मिलेनियम सुरू होताना काही ह्युमन डेव्हलपमेंट गोल्स ठरवले असतात. त्याला मिलेनियम डेव्हलपमेंट MDG असं म्हटलं जातं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. आणि त्याचा पुन्हा एकदा रिव्ह्यू 2015मध्ये गेला आणि त्याला म्हटलं गेलं SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधला चौथा गोल आहे उच्च शिक्षणाची व्यवस्था. 2030चा टप्पा असा आहे की किमान शालेय शिक्षणामधले किमान 50% विद्यार्थी हे उच्च शिक्षणाकडे जातील. आपण आजची परिस्थिती बघितली तर ती फार तर फार 24 ते 27% दरम्यान आहे. त्यामुळे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे उरलेले 25% ही उच्च शिक्षणाकडे वळतील, याच्यासाठी या धोरण अंमलबजावणीचा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटचा टप्पा जो आहे तो 2040चा तो असा की 2020 साली जेव्हा हे शिक्षण धोरण राबवण्याची सुरुवात झाली आहे त्यावर्षी जन्माला आलेलं मूल ह्या शैक्षणिक धोरणाची पूर्ण अंमलबजावणी करून पूर्ण झालेलं असेल. म्हणजे खरं म्हटलं तर शैक्षणिक धोरणाची पहिली बॅच 2000 साली बाहेर पडणार आहे. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे या शैक्षणिक धोरणाचे प्रत्यक्ष आपल्याला अनुभव पाहायला मिळतील. धोरण बजावणीचं याची अंमलबजावणी होणं हा सगळ्यातला मोठ्यातला क्रक्स ऑफ द इश्यू ज्याला म्हणतात. आपण आत्ता सध्याची जी शैक्षणिक परिस्थिती बघितली तर ही कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होईल आणि ही अंमलबजावणी जर झाली तर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मी मगाशी म्हटलं तसं शिक्षकाची समाजातली प्रतिष्ठा वाढून तो परत आचार्य भूमिकेकडे जाऊ शकतो. आपण शिक्षणाने तर आत्ता सध्या ग्रॅज्युएट करतो, डॉक्टर करतो, इंजिनियर्स होतात, मॅनेजमेंटमध्ये बिझनेसमॅन होतात, इंडस्ट्रियलिस्ट होतात. पण हे शैक्षणिक धोरणामध्ये इतर सगळ्या गोष्टींची व्यवस्था जर झाली तर एक चांगला माणूस तयार होण्याची प्रक्रिया हे नवीन शैक्षणिक धोरण तयार करणार आहे. आणि आपल्याला त्याचा अंमलबजावणी जर झाली तर प्रत्यक्ष फरक दिसून येईल. सध्या माननीय पंतप्रधानांनी आपल्याला आत्मनिर्भरता एक शब्द दिला आहे आणि जो आपण बऱ्याच ठिकाणी सहजपणे वापरला जातो असं बघतो. आणि तो सध्या आपण याच्याशी जोडतो आहे की आम्ही काही वस्तू बनवतो, काही सामुग्री बनवतो, त्या शक्यतो आम्ही इथेच बनवाव्यात. आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयात आत्मनिर्भरता यावी
असं आपण सध्या त्याच्याकडे बघतो आहे. मला असं वाटतं की आत्मनिर्भरता ही मानसिक अवस्था आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची खरोखर नीट अंमलबजावणी झाली तर मनापासून मनाच्या स्तरावरतीच आत्मनिर्भरता आली तर वस्तू बनवणे, सामग्री बनवणे हे फार किरकोळ गोष्टी होतील. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ताकद नक्की आहे की त्या विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे शैक्षणिक धोरण मदत करेल असं मला वाटतं. मी ह्याच्यामध्ये एक उल्लेख मात्र या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्यक्षपणे दिसत नाही, मला असं वाटतं तो महत्त्वाचा आहे. ही माझी टिप्पणी असं आपण समजू वाटल्यास. शिक्षकांच्या अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रत्यक्ष उल्लेख या शैक्षणिक धोरणात मला कुठे आढळला नाही. मला असं वाटतं याची गरज आहे. आणि सध्या मी नीती आयोगाच्या समितीवरती, शिक्षण समितीवरती काम करतो आहे, तर तिथे हा मुद्दा मात्र आपण सगळ्यांनीच मांडलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. आणि ही पद्धत येण्यासाठी प्रयत्न नक्की सुरू झालेले आहेत. मला असं वाटतं 3Hचा उल्लेख मी करीन. जर हे सगळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं असेल आणि याला आपण शिक्षण क्षेत्रातलीच व्यक्ती, महत्त्वाचे शिक्षक असतील, संस्थाचालक असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील. पहिला H जो आहे तो आपण त्याला म्हणू H म्हणजे हेड. बुद्धी, मन किंवा ज्ञान ह्या सगळ्या शैक्षणिक धोरणाचा बुद्धीने स्वीकार करा, समजून घ्या, मनापासून त्याचा स्वीकार करा. दुसरा टप्पा जो आहे तो हार्टचा आहे. आत्मीयतेनी, भावनेनी, आपलेपणाने हे सगळं शैक्षणिक धोरण राबवण्याची तयारी करा. आणि तिसरा जो H आहे तो मला असं वाटतं हँडचा आहे, कृतीचा आहे. प्रत्यक्ष कृती, कल्पनाच्या म्हणजे कर्मकृती आणि प्रत्यक्ष ज्या ॲक्शन आपण म्हणू त्या हाताशी संबंधित आहेत. त्यामुळे 3H फॉर्म्युला जर आपण वापरला, हेड, हार्ट आणि हँड, तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले जाईल. मला एक गोष्टीचा उल्लेख करून मी थांबणार आहे. नीती आयोगाने आत्ता आम्ही जे काम सुरू केलं आहे त्याच्यात आम्ही देशभर, मी आता शिक्षकाचा जो मुद्दा घेतला, आम्ही आत्ता देशभर एक 700-800 वेबिनार्स आम्ही अरेंज करतो आहे. प्रत्यक्ष ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे आधी सेमिनार्स पण घेतले, परंतु या दुसऱ्या कोरोनाच्या कालावधीनंतर वेबिनार्स सुरू झाले. तिथे आम्ही आत्ता विषय असा घेतला आहे की टीचर्स रोल इन इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. मी मगाशी म्हटलं तसं जर शिक्षकांनी ठरवलं आणि सरकारने सपोर्ट नाही केला तरी हे शैक्षणिक धोरण राबवलं जाईल. पण सरकारनी समाजाने कितीही व्यवस्था केली आणि शिक्षकांनी ठरवलं नाही तर हे शैक्षणिक धोरण राबवलं जाणार नाही. म्हणून आत्ता आम्ही टीचर्स रोल इन इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा विषय घेऊन देशभरात 700च्या वर जास्त सेमिनार्स करतो. त्याला मी काही एक थीम दिली आहे. त्याच्यात आपण असं म्हटलं की अवेअरनेस, ओरिएंटेशन, चॅलेंजेस आणि रिस्पॉन्स. या सगळ्या शैक्षणिक धोरणाबद्दल अवेअरनेस, त्याचं ओरिएंटेशन, त्यानिमित्ताने येणारे चॅलेंजेस आणि त्याला शिक्षकांचा रिस्पॉन्स. म्हणून माझं सगळ्यांना एक कळकळीचं आव्हान आहे, शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकाने याचा सगळा नक्की अभ्यास करा. मी नीती आयोगावर काम करतो, आपल्यासारखे अनेक जणांनी माझ्यापेक्षाही अनेक चांगला अभ्यास झालेला आहे. आपण एकमेकाच्या संपर्कात राहून या शैक्षणिक धोरणावरती जर अंमलबजावणी संदर्भात कृतीगट सारखं जर काही काम करू शकलो, शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षणाच्या संदर्भात असेल, तर हे करण्याची आवश्यकता आहे. कारण मी गमतीने एक उदाहरण देतो आणि थांबतो. आम्ही नाशिकहून जेव्हा मुंबईला प्रवासाला जातो तेव्हा पूर्वी आम्हाला असं व्हायचं की भिवंडीला ट्रॅफिक जॅम आहे, मुलुंड चेकनायकाला ट्रॅफिक जॅम आहे, चेंबूरला ट्रॅफिक जॅम आहे, आणि मग तिथे जाऊन 2 तास 3 तास थांबायचं, नाही तर मग शीळफाट्यावर मार्गे जाता येईल का वगैरे असं आम्ही बघायचो. परंतु आता गुगल आल्यामुळे आम्हाला आत्ता समजतं की ट्रॅफिक जॅमचा लाल रस्ता तो मग दाखवतो आपल्याला. माझं सगळ्या शिक्षकांना, सगळ्यांना असं आव्हान आहे की हे जे आपण टीचर्स रोल इन इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो आहे, हे धोरण राबवताना येणारे जी काही ट्रॅफिक जॅम तुम्हाला जाणवत आहेत, संसाधनांच्या संदर्भात असतील, ट्रेनिंगच्या संदर्भात असतील, जो विषय समजला नसेल, ते ट्रॅफिक जॅम जर आत्ताच तुम्ही जर ते समोर आणलेत, शासनही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आपण सगळे मिळून जर ते हे ट्रॅफिक जॅम्स काढले, तिथे कदाचित आपल्याला एखादा फ्लायओव्हर उभा करावा लागेल, कदाचित 4 लेनचं 6 लेन करावं लागेल, अंडरपास करावं लागेल. तर आत्तापासून आपण जर ते ट्रॅफिक जॅम शिक्षण क्षेत्रातल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवताना दाखवलेत, तर त्याची सोय करता येईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे शैक्षणिक धोरण राबवता येईल. आणि आपण सगळेजण नक्की या संदर्भात प्रयत्न करू असा मला आत्मविश्वास आहे.
आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.